पोरी ओ पोरी शोभा तुमचा सुद्धा कशी पितळ अंगत पडणी ओ म्हणबा उठे उठे पोरी हो बाय बापू आराय मारा ना तुला हे कोणी रे ना का बाय काय वेळ घेऊन नान मायले नान माय ओ नान माय नान माय बाय काय सांगू दादा चाली राहीन ती चांगली तीन तिनी चालता चालता पितळ अंगत पडणी अशी पडणे तर भाल करी आवाजून मी पोरीले हा का मारी मारी कोल्लावी गो पोरी बी होऊन ये नाही बरं जाय बाबा तू लागणार ते दग ते तू नान माय काय दग मा डोळ्या मीठ काय राहिनी तेवढा बोली राहिनी नाही चाली राहिनी नाही काव नान माय का गई हाटक बिटक ते नाही बस आहे नियमन चावाई जरा की नाही बे नान माय नाही इथली काय कधी तब्येत बिघडली नाही उचला आणि पलंगवर लाते नान मायले नान माय आई बेटा सोबाळ बोला ना तुम्ही बोला सोबाळ बोला बाबूजी आनंद येस ना तुमले बोला ते तुम्ही बोला ना ऐकन कोणी सोबा तरशी गई म्हणता बस जय बोलत आहे काय सईन वतनी नियमन चावाई जरा की नाही बो दल्लेल कधी काय होय ना मी नाही राव मी मरी जातो दल्लेन मागे बस करा ओ बापू अशा काय चावी राहणार नान मायले चक्कर चुक्कर येले लय देतात तुम्ही पाणी पुणी लय ते तोंडवर मारस पाणी जरा कर बर का चक्कर अजून होई नान मायले नाही बो चक्कर नाही शे आऊ तुनी नान माय फक्त येडी होईन ती याची तब्येत नाही बिघडणी होती बरं याची येडी बोळी काय होई ना होईल काल दिन बी पाच बस करा ओ बापू अशा नादान लेकरून गत नका राडा तुम्ही काव माय कस काय पण नाही काय नान माय लागेल लुगेल ते नाही जरा का नाही मी ना डॉक्टरले बोलास डॉक्टरले फोन लावास बरं नाही ते लईच जाऊ का गाडी करीनी माय लई जावा ना अक्कल टाकी लई जावा गाडी मा मी तर काही येवाव नाही नान माय ओ नान माय बी आवाजन दे रही आवाज काय आवाज दी नान माय शाळेतच पडेल नाही मंदलले चांगले होई ना बलका दे बरं ती माले हा बलका दिला तिने माले रडा नका व दक नान माय बोलली सोबा बोलली दक नान माय आओ माय हाती सुद्धी होऊन याव दिन नान माय जरा क्या लिया ते काटवर लिया अरे खाले कशा पडू दे रे ना बुई सरसा मा नान माय काय मरी गई का ने म्हणते चावाय पोरी तू बी अशी काय चावी राहिली नाही बापू सांग नाही मी मा खाले कधी पडू दे तर म्हणजे उचलाव आता येईन तुम्ही उचला आता येईन बापू उचलती गोले वय दे बाबा काल बोलायला ते नाही त्या काठवर ने मन गादी गुदी कर दे तू मी लयच आणता पाणी पुणी लय नान मायले जरा की ज्या ठेव आणि डॉक्टरले बी फोन लास मी चला बापू दरा ताई नान माय उठी बरं नाही रे तुझी नान माय उठी तर कधीच नाही उठी जाते उठी नाही राही ती ओ दल्ली ओ नान माय देख मी तुला आलाय मारस ना व का राहते ते नान माय नाही व अक्कल बोलाव द्या हात पाय चेपस मी जरा का फक्त तुम्ही पलंगवर टाका ते हात पाय जरा का डोकं बांबूम लावास इलागी बरा नान माय सुद्धीवर हा आणि फोन भी लाव डॉक्टरली कावा तुम्ही डॉक्टरले फोन लावा का काही नाही का दल्ला ना तोंड बडा बाशी पुईन ग तुत्री जायल छे बरं आवईला आयले ना तू एकला आम्ही नको लावत जाऊ फोन नाही लावाव का येडींगत चावी राहिनी तशी नाही दल्लांगम तर किसनी सांग रे ना मग मी बी हमारी माय काय तो डॉक्टर बी उजे टाइम लावस व सोबा मग पेशंट राहता ना त्या ना त्याला बी पटासले तोंड दे ना आपलाच थोडी आहे कनी शेका नाही त्याला बी आता तोंड दे तर तोंड दे मग नाही पण त्याला अडचण कधी फोन सांगतात ना ते तो ई लागता बरं ईत लाग मा हा काय जा माया माणूसनी काय सांगण नाही सांग नान माय कस काय वेगे अशी कस काय पण नाही म्हणतात तुम्ही हा मटर तर घे राहिल्यात नान माय तेवढ्या नान मायले काय हाव नाही चाल नाही बोला नाही काय जा काही नाही वा का कशी पण्णू काय पण्णू आता इथे जाय रे तुम्ही गोगल गायन गत बागी पण्णू ते म्हणा लावू ना म्हणा लावू ना म्हणा दल्ला आणि माझ्या जोडे लिद म्हणे उठ ना म्हणा दल्ला ना ते सात घेतात मी पाचच राहतात बिन काय करस काल दिन ये ना म्हणे दिनभर खादा नाही ना म्हणून हा बरोबर आहे तुमले सांग राहीन तू एकादशी शे नान माय निरान आमच्या 2-3 बिस्किटेसवर राहू नका खायल्या तुम्ही बी कडक वरत कराल जातीस देव काय सांगत नाही तुम्ही मनगणी भुक्या राहा अशी तुम्हाला मग ताकद इथे राहा ना मग गणवी घ्या तुपाचा ते दयडपणे जाऊ द्या मग निरानाम निरंकट राहिन्यात तुम्ही नडताली का ना उपसल्या बी वर पडण्यात मग छान पाणी वर काय बस का बरं एवढी कुडीले आणि ते पोहे हिनी गोया लिहिली त्यात रातले होत्यान बाय
व म्हणे माय व किती कमाल बरं तुम्ही नान माय हा खायल नाही पेल नाही इथल्या मागा मुलल्या गोया इथल्या पॉवरफुल त्या लागिनी जावात का तुम्हाला शरीरले आय बी डोकं आहे का बरं मग आते हा किती कमाल करतीस तुम्ही निरानाम जरा काय खात्यात पेत्यात केळी सफरचंद ते लेत्यात काहीच खात नाही होणार तुम्ही दका अक्का अशा येडापणा करा सामनी नानमा दोनच केळी खाता होतात बरं हं हाय अशा येडापणा चांगला आहे काही आणि बोलाल कधी गोते सोबाना दुख होई जास कुणात नाही डॉक्टर वाटतं आजी मरी जाई का मग आखे तुला एक मुसडा मा दिसू बरं गोल्या दकावा कितला फाकाय राय नाव काय झालं नानमायला? नानमाय चांगल्या आहात ना तुम्ही? नानमाय बोला तर खरी, काय होतंय काय नाही? नान महिना काल दिन एकदम नेमन होती काल दिन लगूत अशी चालत गेली दप्पा कडून पळून गेली अशी पण ते बाबा जशी येली ट्रॅक्टरच पडणं असा आवाज आला माना पडायचा काय करता मग आहे ना काल दिन उपास होता माझा उपास होता ना एकादशी मग मी दिनभर काहीच खाल्लं नाही रात्री बिगर सांगायच्या गोळ्या घेऊन घेतल्या म्हणून का मला चक्कर आले मग मला ते समजतं नाही डॉक्टर कसल्या गोळे नानमाईच्या? डॉक्टर विधान बजाईत करतो दरडाव येत विचारता का डॉक्टर तुम्ही माहिती नाही का पॉवरफुलच्या गोळ्या आहेत माझ्या डोक्याच्या माझं डोकं ना जरा का मागे काम करायचं बंद करून दिलं होतं आणि मग तवापासून 5000 महिन्याच्या गोळ्या चालताना मग माले तवापासून चालता मग म्हणे खाल्लंच नव्हतं ना काही दोनच केळी खालात आई ना तिथला मग डोळ्यामध्ये येऊन गेलं तिनं केळी खाऊन घेतला म्हणून ती म्हणे मला दिवसचे तुमले दिवस आहेत का म्हणे मग दयाळपणे का त्यांनी दिवस करू बरोबर मी तुम्हाला सांगा दका इथे तब्येत बिघडलं रे नान माहिती का हा साळा जोडा असं नाही हा तशी नाही म्हणलाय तुम्ही दोनच केळी इकडे बाजी जातील तुमले केळीच नका खावा नुसते अशी मग नाही डॉक्टर काय वेळ जायला डीपी बीपी ने म्हणजे का म्हण बहिणी का डॉक्टर बीपी वगैरे व्यवस्थित आहे का कमी जास्त होऊन गेलेली होती? नाही चक्कर आले ना त्यांना मग बीपी कमीच झाली होती बीपी काय त्या अशक्तपणामुळे बी होऊन गेलं बरं का काय टेन्शन करायची गोष्ट नाही चक्कर झाले नानमायला मी गोळ्या लिहून देतो ते लवकर घेऊन ये मेडिकल वरनं मग दुसरं काही नाही एक इंजेक्शन देऊन देतो सलाई बिलाई लावून देऊ का अशक्तपणाची हा पावर होऊन जाईल ना मग थोडस चांगलं वाटेल त्यांना बी असं नाही करायला नानमाय ना मग तुम्ही विदाऊट खायच्या गोळ्या जर घेता हे चांगलं आहे का तुमचं नवीन करायचं नाही बरं असं अशातच माणूस उपळून जातं मग चांगलं होई चालली बी जासू दे बाय अशी नको चालू बाय तुझ्याची मी काय करू मी भिजू मग मागे काय तुम्हाला खायचं काम आहे दका नाही गोळ्या लिहून देतो मी सलई लावू का मग 350 रुपये आहे बरं का सलईची पहिले बी तुमचे 500 रुपये राहिले लावणार बो आम्ही काय गाव सोडून कथा निघून नाही चाललो ना आडे जावत आमना घर दहा टीव्ही फिरीत कपाट चोक्यात बटा आहे आडे मग तुला इथला पैसा नवडा वस्तू उचलीन घेऊन जाईल लागल्या कथा नाही जा तसं आम्ही डग डुगस ना नागिन तारास ना काय तुम्ही पैसा करतावती काय माहिती लावून दे चले असं तर पण वाटतोय तू कर काहीतरी भारीपुरी रांधायला बनवते मग ते भारीपुरी खासू ना तर म्हणा मस्त ते डोकं चाली आणि उठतो मी तवय खाडल्यामधून का अक्का येईल सांग जरा का मस्त रांधायला नाही माय आता गोळ्या येतील ना त्या गोळ्या घेऊन घ्यायच्या बरं का सकाळ संध्याकाळ 2 टाइम आहे बीपी वगैरे आता व्यवस्थित दिसते मला थोडी कमी आहे दुसरं येऊ ताव पोट बीट काय संडास काय नाही ना सगळं व्यवस्थित आहे ना कदा आगून मा पाड राहणार रे भाऊ तू आईच पडी गो मी काल दिन तडे तुझ्या नाव नुकसान होई जा होता म्हणा कधी येण बाई जाता ते कोण काय करता म्हणा आलं रडतात नुसता बघतात म्हणी नानमाय उजी बोले अशा करता थोडा काय करता दुसरं काही निवत आहे माले दे तिथली इंजेक्शन द्यायचं असेल ते देऊन दे आणि सलाय टाक दे नाही तर मग ते इंजेक्शन लाई द्यावं डॉक्टर सले लाई द्या बरं का मग नान माईल हो लावून देतो तिकडनं दोरी आणा बरं सले लावण्यासाठी लागणार आहे आपल्याला लावा ते पुढे बकरीना दोरे तो लईया राम राम मंडळी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करत जा बरं का